मशीनच्या द्वारे तुम्ही सरकार आलं, त्या ठिकाणी ईव्हीएमच्या विरोधामध्ये वातावरण पेटत चाललं होतं. तुम्ही ठरवून त्या ठिकाणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची स्थापना तुम्ही ठरवून केली. तुम्ही सगळे आरएसएस आणि मनवादी सगळे भाड खाऊन सगळ्यांनी ठरवून त्या ठिकाणी विटंबना केली. अमित शहाने ठरवून संसदेमध्ये बाबासाहेबांबद्दल अपमानजनक बोलला. कोणी पंजाबमध्ये अपमान करते तर कोणी परभणीमध्ये अपमान करते. कारण विषय डायव्हर्ट करायचा आहे, संविधान बदलायची प्रक्रिया सुरू करायची आहे. म्हणून त्या ठिकाणी आमच्यावरचे हाते वाढलेले बांधून हे ठरवून केलं आहे. हे सरकार पुरस्कृत करणार आहे आणि म्हणून त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये विषयाला डायव्हर्ट करण्यासाठी सगळी मंडळ होते. मला गर्व आहे, एक ओबीसी कार्यकर्ता म्हणून गर्व आहे की माझा ओबीसी बांधव सोमनाथ सुराजी या संघर्षासाठी आणि बाबासाहेबांसाठी शहीद झाला. मला गर्व या देशातला एससी एसटी ओबीसी अल्पसंख्याक हे सर्वजण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराखाली एकवटलेले आहेत. तुम्ही आता आमच्यामध्ये फूट मारू शकत नाही, तुम्ही आमची दिशाभूल करू शकत नाही. आणि बांधवांनो, आपण सर्वजण एकजुटीने ताकदीशी आपल्याला सर्व सुरक्षित आणि वाकोडे दादांच्या परिवाराच्या मागे उभं राहायचं आहे, ताकदीशी उभं राहायचं आहे. आणि वंचित बहुजन आघाडी सध्याश्री बाळासाहेब आंबेडकर गंभीरपणे संपूर्ण बहुजनांच्या पाठीशी ताकदीशी उभे आहेत. त्यामुळे आपल्याला चिंता करायची गरज नाही. फक्त आपला संघर्ष त्या ठिकाणी चालू ठेवला पाहिजे. आम्ही सर्वजण आपल्या सोबत आहेत. मी सगळ्या परभणीतील भीमसिंगीकरचं, वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचं, दोन्ही जिल्हाध्यक्षांचं सगळ्यांचं अभिनंदन करतो. एवढ्या दहशतीमध्ये तुम्ही त्या ठिकाणी आपली ताकद दाखवून या प्रशासनाच्या विरोधात मोर्चा करा. एवढं बोलताना थांबतो. जय भीम, जय संविधान.